मराठी महाराष्ट्रात तर बोललंच पाहिजे. भिवंडी काय, गोवंडी काय, अगदी चंडी असेल तिथे सुद्धा मराठी बोललं पाहिजे, आमची मागणी आहे. मराठी हा आमचा आत्मा आहे, श्वास आहे. अबू आझमी यांच्या वक्तव्यावर राऊतांची पोपटपंची आणि मनसेवाल्यांची कुठली भाषा याच्यावरची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी. आमचा आग्रह आहे, मराठी भिवंडीत बोललंच पाहिजे. अबू आझमी सारखी पिलावळ, हिरवी पिल्लावळ अशा पद्धतीने मराठी द्वेष्टी भूमिका घेत असेल तर सरकार उत्तर द्यायला समर्थच आहे, परंतु इथली जनता देखील उत्तर देईल. माझा या निमित्ताने उद्धवजी ठाकरे यांना सवाल आहे. उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये अबू आझमीवर उद्धव ठाकरे टीका करणार आहेत का? अबू आझमीला उद्धव ठाकरे जाब विचारणार आहेत का? फक्त मतांसाठी काही लोकांचं लांगून चालन करण्याचं धोरण उभाटा गटाने गेल्या काही दिवसापासून स्वीकारलं आहे. त्यामुळं उद्धवजी ठाकरे तुमच्यात हिम्मत असेल तर उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये अबू आझमीवर टीका करून दाखवा. अबू आझमींच्या डोक्यावर थोडा परिणाम झालेला आहे. मला असं वाटतं ते डोक्यावर पडल्यासारखे वागतात. तर काहीतरी आता कसं आहे, चर्चेत नाही आहे समाजवादी पक्ष, कोण विचारत नाही. चर्चेत येण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात. त्यांच्याकडे फार आपण लक्ष देण्याची गरज असं मला वाटत नाही. राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीनंतर पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार हा आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना